नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित किंकाळी ही कादंबरी. आज भाग 5वा. गॅरेजचे दरवाजे हळूहळू वर सरकून उघडायला लागले होते आणि बाहेर एक गडद निळ्या रंगाची कार उभी होती. एक छान दिसणारी तरुणी ड्रायव्हिंग सीटवर होती. तिने सराईतपणे आपली गाडी उघडलेल्या गॅरेजमधून आत आणली आणि समोर एकदम पाणिनी आणि सौम्याला बघून ती चमकली. कोण आहात तुम्ही आणि काय करता इथे? मी माझी ओळख करून देतो. मी ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन आणि ही माझी सेक्रेटरी सौम्या सोहोने. आणि मला वाटतं तुम्ही मिसेस धुरी. हां, सौम्यानं तिला विचारलं. हो, मी नैना धुरी. आम्ही इथे तुमच्या नवऱ्याशी बोलण्यासाठी आलो होतो आणि खूप तातडीचं काम आहे. एक मिनिट महत्त्वाचं आहे. अहो, मग घरात जाऊन का नाही बोलला त्याच्याशी? याचं कारण 2-3दा बेल वाजूनसुद्धा कोणी दार उघडलं नाही, म्हणून आम्ही इथे गॅरेजपर्यंत आलो. गॅरेजही बंद होतं. मग आम्ही आमच्या कारमध्ये बसून वाट बघण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात गॅरेजची दारं आपोआप उघडली गेली, म्हणून आम्ही आत आलो. पाणिनी म्हणाला आणि ती एकदम मोकळेपणानं हसली. म्हणजे आमच्या घरात तुमचं आदरातिथ्य झालं नाही, स्वागत झालं नाही, पण आमच्या गॅरेजमध्ये झालं. मला वाटतं तुमचा नवरा घरी नाही आहे. नाही, इथेच आहे तो. त्याची कार पण इथेच आहे ना. त्यांनी मला सांगितलं तुमचा फोन आला होता, तुम्ही येणार आहात. तो तुमची वाटच बघत होता. मी कियानला शाळेत सोडायला गेले होते. पण मग बेल वाजवूनसुद्धा दार का नाही उघडलं गेलं? कदाचित बाथरूममध्ये वगैरे गेला असेल तो. चला ना, आपण घरी जाऊया. पण तुम्ही इथे का आलाय पटवर्धन? म्हणजे ज्या कारणासाठी नवरा तुम्हाला भेटला होता त्या विषयात काही प्रगती झाली आहे का? खूप झाली आहे, पण नकारात्मक दृष्टीनं. कालपासून मी तुम्हाला सतत फोन करतो आहे दुपारपासून. आम्ही ट्रीपला बाहेर गेलो होतो. काही गंभीर घडलं आहे का? खूप गंभीर घडलं आहे. तुम्हाला ते वेगळं सांगण्यापेक्षा मिस्टर धुरींशी बोलताना तुम्हाला कळेल ते. ठीक आहे, चला घरी जाऊ, ती म्हणाली. गॅरेजपासून घराकडे जाणाऱ्या पॅसेजमधून ते घरात आले. एका प्रशस्त हॉलमध्ये तिने स्वागत केलं, बसायला सांगितलं आणि आपल्या नवऱ्याला जोरात हाक मारली, पण काही प्रतिसाद आला नाही. तुम्ही बसा आरामात, मी काहीतरी चहा पाण्याचं बघते. निनाद नक्की वरच्या मजल्यावर असेल, आंघोळ करत असेल कदाचित. मग एकदम हळू आवाजात तिने पाणिनीला विचारलं. निनादनी तुम्हाला सांगितलेली पेट्रोलच्या कॅनवाल्या मुलीची गोष्ट खरी वाटते तुम्हाला? हो, तुटकपणे पाणिनी म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तुम्हालासुद्धा त्यांनी गंडवलं म्हणजे? तुमचा विश्वास बसला त्या गोष्टीवर? नाही, माझा विश्वास नाही बसला. त्यासाठी मला त्याला भेटायचं आहे, काही गोष्टी विचारायच्या आहेत, काही गोष्टी दाखवायच्या आहेत. त्याला बोलवाल का खाली? हां, बोलवतेच मी त्याला, ती म्हणाली आणि जिने चढून वर गेली. ती येईपर्यंत पाणिनी आणि सौम्या आकर्षक रीतीनं सजवलेल्या त्या हॉलमधली विविध पेंटिंग्ज, रॅकवर ठेवलेली पुस्तकं बघत बसले. अधूनमधून तिने नवऱ्याला हाक मारण्याचे आवाज खाली ऐकू येत होते. थोड्या वेळानं ती खाली आली आणि थोड्याशा काळजीयुक्त स्वरात म्हणाली. पटवर्धन, काहीतरी गडबड झाली हो इथे. का, काय झालं? निनाद नाही आहे वरती. कुठे गेला असू शकतो तो? नाही, बाहेर कुठेच गेला असायची शक्यता नाही, कारण त्याची कार आहे की गॅरेजमध्ये. वरती व्यवस्थित शोधून झालं तुझं? अहो, सगळीकडे बघितलं, सगळ्या खोल्या, त्याला जोडून असलेल्या बाथरूम्स, त्याची स्टडी रूम, कुठेच दिसत नाही आहे तो. तिचा चेहरा आता एकदम पांढरट पडला. थकलेल्या स्वराने ती एकदम म्हणाली. त्याला कपाटात बघायचं फक्त राहिलं आहे माझं. तिने पटकन पाणिनीकडे बघितलं आणि परत जिना चढून वर जायला निघाली. आम्ही दोघं खाली शोधतो त्याला, पाणिनी म्हणाला. आणि पाणिनी आणि सौम्यानं तळमजल्यावरच्या बेडरूम, नोकरांसाठी असलेल्या खोल्या, तळघर, स्वयंपाकघर सगळीकडे शोधलं. कपड्यांच्या कपाटाची दारंसुद्धा उघडून बघितली. पुन्हा ते हॉलमध्ये आले तेव्हा मिसेस धुरी हॉलमध्ये आली होती. तो अक्षरशः अदृश्य झाला आहे घरातनं. ठीक आहे, या सगळ्याला एकच उत्तर आहे, त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध कोणीतरी बाहेर घेऊन गेलेला असावं. कोण नेणार पण त्याला बाहेर? पोलीस. अहो, काय बोलताय काय तुम्ही? हे बघ, तुला ते सगळं सांगायला आत्ता वेळ नाही माझ्याकडे. पटकन माझ्या 2-3 प्रश्नांची उत्तरं दे आणि पटकन दे. जर का त्याला पोलिसांनी उचलून नेला असेल आणि त्याला जर प्रश्न विचारले तर तो पोलिसांना मला सांगितलेली कथा सांगेल का, हे सांग मला. मला वाटतं सांगेल.
तुम्ही त्याच्या कथेतल्या चुका दाखवून त्याच्या अति आत्मविश्वासाला धक्का दिला असणार हे मला माहिती आहे. पण त्याच्या प्रतिक्रिया काय असतील हे समजण्यासाठी तुम्हाला नीनाचं व्यक्तिमत्व समजून घ्यायला लागेल. माझ्या माहितीप्रमाणे त्याचा आज तुम्हाला भेटायचा विचार होता आणि त्यांनी तुम्हाला जी काही स्टोरी सांगितली होती ती कशी खरी आहे हे तो तुम्हाला पटवून देणार होता. जर पोलिसांनी त्याला सापळ्यात पकडायचा प्रयत्न केला तर तो नेमकं काय करेल असं तुला वाटतं? म्हणजे तो त्याची स्टोरी तशीच खुलासा देत सांगत राहील का वकील या नात्यानं माझ्याशी बोलल्याशिवाय मी काही सांगणार नाही असं ठामपणे पोलिसांना सांगेल का पोलिसांना खुलासा करत बसेल? मला भीती वाटते तो खुलासा करत बसेल, कारण तो हाडाचा विक्रेता आहे. अनेक वेळा तो मीटिंग घेतो, कोणी काही प्रश्न विचारले तर त्याचा खुलासा करायची खूप सवय जडली आहे त्यामुळे त्याला. हीच मला भीती वाटत होती. चल सौम्या, कुठे निघालाय तुम्ही? तुमच्या नवऱ्याचं एकंदरीत वागणं बघता ते आत्ताच त्याच्यावर आरोप ठेवतील असं मला वाटत नाही. आधी त्याला ते सरकारी वकिलांकडे नेतील. आम्ही आता तिथेच जातो. 9:30 वाजता पाणिनी पटवर्धन सरकारी वकील खांडेकरांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. खांडेकर आत आहेत का याची त्यांनी त्यांच्या सहाय्यकाकडे चौकशी केली. ते बाहेर असल्याचं त्याला सांगण्यात आलं. माझा एक क्लायंट आला इथे. कोण? निनाद धुरी. त्याला भेटायचं आहे मला इथे. त्यासाठी खांडेकरांची परवानगी घ्यायला लागेल मला. त्यांना सांगा ना मी इथे आलो आहे म्हणून. मला अधिकार नाही आहे तसं कळवण्याचा. तुम्ही प्रमुख आहात ना इथे. मी इथे नोकरीला आहे, प्रमुख वगैरे नाही. तुम्हाला इथे काहीच अधिकार नसेल तर मग मला माझे अधिकार वापरायला लागतील. पाणिनी म्हणाला आणि त्या अधिकाऱ्याचा विरोध धुडकावून लावत खांडेकरांच्या केबिनच्या दारात जाऊन उभा राहिला. त्यांनी दार खाड वाजवलं. खांडेकर बंद खोलीमध्ये कोणाशी तरी बोलत होते. पाणिनींनी दारावर केलेली टकटक त्यांना सहन झाली नाही, त्यामुळे त्यांनी चिडून एकदम दार उघडलं. समोर पाणिनी आल्याचं बघून ते गुरगुरत म्हणाले, निघून जा इथनं निघून जा. माझ्या कामात अडथळा आणू नको. मी माझ्या क्लायंटचं हित आणि हक्क याचं रक्षण करायला आलो आहे. कोण आहे तुझा क्लायंट? निनाद धुरी. त्याच्यावर कुठल्या गुन्ह्याचा आरोप वगैरे झाला आहे? मला माहिती नाही आहे, पण तो माझा क्लायंट आहे आणि त्याच्या हितसंबंधांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. त्याच्याशी जर तुम्ही बोलत असाल तर मी इथे हजर असणं आवश्यक आहे. नाही, मला हे पटतच नाही. का नाही? कारण आम्ही एका खुनाची चौकशी करतो आहे. धुरीला त्याच्यासाठी पकडला आहे. आत्ता सांगणं अवघड आहे. तसं असेल तर मी उपस्थित असणं अत्यावश्यक आहे. खांडेकर काही बोलले नाहीत. पाणिनींनी आपल्या आशिलाकडे बघून आवाज चढवून म्हटलं, अधिकृतरित्या मी माझी मागणी तुमच्यासमोर मांडली आहे. तुम्ही जर 1 मिनिट थांब रे. कुठल्याही तांत्रिक मुद्द्यावर तू मला अडकवायला बघू नको. माझ्या दृष्टीनं निनाद धुरी हा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे आत्ता तरी. पण ज्या अर्थी त्यांनी तुझ्यासारखा महागडा वकील नेमला आहे त्या अर्थी तो अशा काही गोष्टीत गुंतलेला असावा की मला अजून त्याची काही माहिती झालेली नाही आहे. माझी फी परवडणारा कोणीही मला वकील म्हणून ठेवू शकतो, पण त्यामुळे ही वस्तुस्थिती बदलत नाही ना की मी माझ्या क्लायंटशी बोलायचा अधिकार गमावून बसीन. माझ्या क्लायंटशी बोलायचा मला अधिकार आहे. हे बघ, तुझ्या क्लायंटला आम्ही काही इथे पकडून आणलेलं नाही आहे. तो स्वतःहून इथे आला आहे. स्वतःहून तो आला असेल तर तो स्वतःहून निघूनही जाईल. चल धुरी, बाहेर हो. त्याला प्रश्न विचारायचं काम अजून चालू आहे, खांडेकर म्हणाले आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून धुरी दारात आला. खांडेकर त्याला म्हणाले, मिस्टर पटवर्धन, एकंदरीत तू ज्या पद्धतीनं बोलतोयस माझ्याशी त्यावरून माझ्या दृष्टीनं धुरी हा साक्षीदाराच्या ऐवजी एक संशयित म्हणून माझ्या नजरेसमोर आहे. आणि धुरीकडे वळून खांडेकर पुढे म्हणाले, परिस्थिती काय आहे तू समजून घेशील मिस्टर धुरी. एका तरुण स्त्रीबरोबर तू हॉटेलात गेलास. नवरा बायको म्हणून तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन केलं. हे आम्हाला समाजापुढे आणायचं नाही आहे. जोपर्यंत तू सहकार्य करतोयस तोपर्यंत. ते पुढे आणलं तर तुझी काय इज्जत राहील याचा विचार कर. धुरी, चल लगेच निघू आपण इथनं. हे जरा सगळं शांतपणे नाही का घेता येणार? खांडेकर खूप सहकार्य करतायत मला. मला थांबता येणार नाही. मी तुझं वकीलपत्र घेतलं आहे, पाणिनी म्हणाला आणि धुरीची अवस्था इकडे आड तिकडे बी हिराशी झाली. हे बघ पटवर्धन, नीट समजावून घे. तुझ्या आशिलाकडे त्याच्या शरीरावर जखमा नाही आहेत, पाईपनं मारल्याचे वड नाही आहेत, कुठलाही तणाव त्याला दिलेला नाही. तूच सांग धुरी, कसे वागलो आम्ही?
अतिशय व्यवस्थित वागलाय तुम्ही. दुर्दैव आहे. तुला जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे तुझ्या या वकिलांनी तुझ्या कहाणीवर विश्वास ठेवलेला नाही. त्याला असं वाटतंय की आपण आपल्या आशिलाला संरक्षण दिलं पाहिजे, काही सल्ला दिला पाहिजे, तो तुझा हक्क आहे असं तुझा वकील भासवतोय. पण मी काही पटवर्धनांना इथे बोलवलेलं नाही आहे. धुरी, आता जास्त बोलू नकोस, इथे थांबू नकोस. मी तुला गाडीत सगळं काही सांगतो, चल माझ्याबरोबर. तुम्ही त्याला काही समजावून सांगण्यापेक्षा धुरीच तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगू शकेल, आणि तेही इथेच. तिघंही आपण एकत्र बसून बोलू, सगळा विषय संपवून टाकू. हे बघा, मला माझ्या क्लायंटशी खाजगी बोलायचं आहे. धुरी, चल माझ्याबरोबर. असं म्हणून पाणिनीने धुरीचा दंड पकडून त्याला आपल्याकडे ओढलं. त्याच्याकडे बघून हसत खांडेकर दारात उभे होते. काय चावटपणा चालवला आहे हा पटवर्धन? मला तुम्ही इथे कुठल्या परिस्थितीत ढकललं आहे लक्षात येते का तुमच्या? मी काही लहान मुलगा नाही आहे, पक्का व्यावसायिक आहे मी. याच्यापेक्षा मोठी आव्हानं पेलली आहेत मी. अशा स्थितीत काय करायचं हे मला माहिती आहे. हे बघ, इथे बोलण्यापेक्षा आपण माझ्या कारमध्ये बसून बोललो तर जास्त बरं होईल. धुरीनं पाणिनीचा हात झटकला आणि म्हणाला, मला जिथे बोलायचं आहे तिथेच मी बोलीन. तुम्ही कारमध्ये बसून बोलू म्हणलात म्हणून मी तसं करीन असं नाही. मी तुम्हाला एखादा सल्ला घेण्यासाठी फोन केला, माझ्या वतीनं विचार करण्यासाठी नाही. असे वाद घालत घालत ते लिफ्टनं खाली उतरले. धुरी, पुढे बस, मी तुला तुझ्या घरी सोडतो. काही गरज नाही आहे, मी टॅक्सी करून जाईन. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीत तुम्ही आधार द्यायची गरज नाही आहे मला. मी सक्षम आहे त्याच्यासाठी. त्या रात्री काय घडलं हे तू सगळं खांडेकरांना सांगितलंस? न सांगायचं काही कारण होतं का? धुरीनं उत्तर द्यायच्याऐवजी प्रतिप्रश्न केला. अत्यंत घाणेरडी आणि अविश्वासार्ह कथा आहे ती. माझ्या शब्दांवर संशय घेतला जाणं या गोष्टीची मला सवय नाही आहे. पाणिनी पटवर्धननी त्याला बळजबरीनं आपल्या गाडीत शेजारी बसवलं, गाडी चालू केली. डॉक्टर बंब मेल्याचं तुला कसं कळलं? कोण डॉक्टर बंब? ज्या डॉक्टरला तू कियानला दत्तक घेण्यासाठी पैसे मोजलेस तो. हे बघा, तुम्ही काय बोलताय माझ्या लक्षात येत नाही आहे. मी काय बोलतोय तुला लक्षात येत नसेल आत्ता, पण काल तू प्रज्ञा पांडवला फोन करून डॉक्टर बंब मेल्याचं सांगितलंस, आणि तिला सूचनासुद्धा दिलीस की तू सांगितलेल्या तथाकथित गोष्टीला, म्हणजे तुला रस्त्यावरून पेट्रोल कॅन घेऊन जाणारी बाई दिसणं, तू तिला लिफ्ट देणं वगैरे वगैरे थापांना तिने पाठिंबा द्यावा म्हणून. तुम्ही हे सुद्धा काय बोलताय मला काही समजत नाही आहे. हे पांडव नाव मी कधी ऐकलंच नाही आहे, आणि कोणालाच मी असं सांगितलेलं नाही आहे की मी तुम्हाला जी हकीकत सांगितली त्याला पूरक असं काहीतरी बोल किंवा वाग. कदाचित असं झालं असेल की मी तुम्हाला लिफ्ट दिलेल्या बाईची जी हकीकत सांगितली त्या बाईचं नाव पांडव असावं. तू आत्ता जे बोललास माझ्याशी तेच तू खांडेकरांना सांगितलंस? अर्थात तेच खरं आहे, आणि तेच मी सांगितलं त्यांना. आता विस्तव चांगला पेटला आहे. म्हणजे अहो, ते एवढे सज्जनपणे वागले माझ्याशी, फार सहकार्य केले त्यांनी मला. ते म्हणाले की तू सहकार्य कर, सगळं काही सांग. आमच्याकडून पत्रकारांना काहीही बातमी बाहेर दिली जाणार नाही, जेणेकरून तुझी इज्जत जाईल. काय घडलं आहे आणि काय घडणार आहे याची कल्पना आली आहे मला आता. काय म्हणजे? धुरी काहीतरी चिडून बोलणार होता, पण थांबला आणि काहीतरी आठवून म्हणाला, हां, तो पेट्रोलचा कॅन माझ्या गाडीतच सापडला बरं का. तुमचा अंदाज खरा ठरला. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की ती मुलगीच्या गाडीतनं उतरताना कॅन घेऊन उतरली नाही, तर कॅन गाडीतच असायला पाहिजे. मग मी म्हणालो होतो की मला तो दिसला नाही. हां, पण तो गाडीत सापडला मला. म्हणजे मी तुम्हाला सांगणार होतो, पण तेवढ्यात पोलिसांनी मला चौकीत बोलवलं आणि ते सांगायचं राहिलं. पोलिसांना तू तुझ्या गाडीत कॅन असल्याचं सांगितलंस? अर्थात. त्यांनी तो तुला द्यायला सांगितला? त्यापेक्षा वेगळी गोष्ट केली त्यांनी. माझी गाडीच पोलीस स्टेशनला घेऊन आली ते. मला भीती वाटत होती तू तुझ्या कार आणि गॅरेजची झडती घ्यायला परवानगी देशील का काय. त्यात काय अडचण आहे? त्या मुलीचे ठसे त्यांना हवे होते. हॉटेलातल्या तिच्या ठश्याशी ते जुळवून बघायचे होते त्यांना तिच्यात काय एवढा रस होता मला कळलंच नाही. त्यांनी मला विचारलं की डॉक्टर बंब मला माहिती आहेत का म्हणून. मग तू काय सांगितलं त्यांना? वस्तुस्थिती सांगितली की माझ्या आयुष्यात मी त्यांचं नाव कधीही ऐकलेलं नाही. आणि हे तू खांडेकरांनाही सांगितलंस? अर्थात.
हे तू अस्संच्या अस्सं सांगितलंस खांडेकरांना, जसं आत्ता तू मला सांगतोयस तसं? हो, तसंच्या तसं सांगितलं. त्यात बदल करण्यासारखं काय आहे? तुला तसं वाटत असेल तर ठीक आहे. अर्थात पोलीस जेव्हा तुझ्या कारची झडती घेतील तेव्हा क्लीनर साईड समोरचा कप्पा ते उघडतीलच. त्यांना कोणती कागदपत्रं हवी आहेत ते तिथे बघतीलच. ठीक आहे. तू खांडेकरांच्या ऑफिसमध्ये असल्याचं मला कळलं म्हणून मी तुला तिथे भेटायला आलो. पाणीनी म्हणाला, पण हे वाक्य ऐकल्यावर मात्र धुरीचा चेहरा एकदम बदलला. आपल्या सीटवर तो एकदम ताठ होऊन बसला. काय रे, काय झालं एकदम? पाणीनीने विचारलं. नाही, काही नाही. मी फक्त विचार करत होतो, कारमधले ठसे घेतल्यानंतर ते काय करतील? गॅरेजमध्ये सुद्धा ठसे बघतील का? ते बहुतेक तुझी कार पोलिसांच्या लॅबोरेटरीत घेऊन जातील. ते तुला विचारतील की असं केलं तर तुझी काही हरकत आहे का? कदाचित त्यांनी तुला ते आधी विचारलंही असेल. हो, हे बरोबर आहे. मग तू म्हणाला असेल ना की माझी काही हरकत नाही. हो, म्हणालो. म्हणजे तसं म्हणणं भाग पडलं मला. किती वेळ लागेल त्यांना इथे येऊन माझी कार न्यायला? फार वेळ लागणार नाही. ते जाऊ दे पटवर्धन, तुम्ही किती हळू चालवताय हो कार, एखाद्या गोगलगाईसारखी. मला पटकन पोचायचं आहे घरी. काय एवढी काय घाई आहे तुला? हो, कारण मी सतत कामात गुंतलेला असतो. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात ना की पोलीस कारमधला क्लीनरच्या समोरचा कप्पा तपासतील. आता मी त्याचा विचार केला तर मला असं वाटतं आहे की काही महत्त्वाचे पेपर, म्हणजे माझ्या व्यवसायासंबंधीचे पेपर मी तिथे ठेवलेत. पोलिसांना त्याची काही गरजही नाही आणि त्यांनी ते बघूही नयेत असं मला वाटतं आहे. पण पोलिसांनी बघितले की सर्वसाधारण जनतेलाही ते कळेल. तुला मी भेटायच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण होतं. तुझी कार तपासायची परवानगी तू पोलिसांना द्यायच्या आत मला तुला भेटायचं होतं. मग तुम्हाला थोडा उशीरच झाला नाही का मला भेटायला? चिडून म्हणाला धुरी. बरोबर आहे तू म्हणतोयस ते. माझा काही दोष नसताना सुद्धा पोलीस तुला घरी न्यायला आले होते तेव्हा जर तू आग्रह धरला असतास की माझ्या वकिलाच्या उपस्थितीशिवाय मी येणार नाही किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही तर जास्त बरं झालं असतं. आणि तुला माहिती होतं की मी तुझ्या घरी यायला निघालो होतो म्हणून. पुढे बघा ना नीट, मध्ये गाडी येते एकदम आपल्या. धुरी, तुला ज्या गोष्टीची काळजी वाटते ना ती गोष्ट तुझ्या गाडीच्या कप्प्यातनं आधीच काढून मी माझ्या खिशात ठेवली आहे. पाणीनी म्हणाला आणि धुरीनी चमकून पाणीनीकडे बघितलं. 5 लिटरचा पेट्रोलचा कॅन खरेदी केल्याची पावती. पाणीनी म्हणाला आणि धुरीचे डोळे एकदम विस्फारले गेले. त्याच्या चेहऱ्यावर संशय आणि भीती अशा संमिश्र भावना होत्या. काय उपयोग करणार आहात तुम्ही या माहितीचा? नाही, काय नाही. माझ्या काही क्लायंटला मला कधी काही शिकवायला लागतं. पण तू तर म्हणतोयस की तू एकदम तयारीचा व्यावसायिक आहेस, पटापटा विचार करू शकतोस, महत्त्वाचे निर्णय तातडीनं घेऊ शकतोस. त्यामुळे मला काही म्हणायचं नाहीच आहे. खरं सांगायचं तर तुम्हाला जे वाटतं ना तसा त्यांच्या खरेदीच्या रिसिटला काही अर्थ नाही आहे. अच्छा, एकदा आणि एकदाच बदल म्हणून मला खरं काय ते सांग. तू डॉक्टर बंब यांची सोमवारी रात्रीसाठी अपॉइंटमेंट घेतली होतीस? तुझी एकट्याची किंवा त्या पांडव आडनावाच्या मुलीबरोबर? नाही. खरं बोलतोयस? हो. माझा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेव. ठीक आहे, समजा घेतली मी. तुम्हाला वस्तुस्थिती काय ते सांगितली. आता जरा गप्प बसा, मला विचार करू दे. अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतात, त्याची मला जरा सांगड घालू दे. पाणीनी धुरीला त्याच्या घरापर्यंत घेऊन आला तेव्हा धुरीची बायको दारातच उभी होती. ती पळत आपल्या नवऱ्याकडे आली. निनाद, सगळं काही ठीक आहे ना रे? धुरीनं त्याचं व्यावसायिक हास्य आपल्या चेहऱ्यावर आणलं. सगळं काही नियंत्रणात आहे, काळजी करू नको, तो तिला म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर पाणिनीसाठी कृतकृत्यतेची भावना वाढली. खूप वेळेवर आलात तुम्ही, ती पाणिनीला म्हणाली. पटवर्धन आले तिथे घाईघाईत, पण खरं तर त्याची काही गरज नव्हती. मी व्यवस्थित हाताळली होती परिस्थिती. आणि ते मिस्टर खांडेकर खूप सहकार्य करणारे होते. आम्ही आता चांगले मित्र झालो आहे. निनाद, तू काय सांगितलंस त्यांना? काय म्हणजे काय, जी काही वस्तुस्थिती होती ती. त्यात दडवण्यासारखं मला काहीच नव्हतं ना. म्हणजे मला ती कॅन घेऊन जाताना मुलगी भेटली, मी तिला तिच्या गाडीपर्यंत लिफ्ट दिली, तेव्हा गाडी जागेवर नव्हती म्हणून मी तिला हॉटेलपर्यंत सोडलं. हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती म्हणून आम्ही नवरा बायको आहोत अशी बतावणी करून आम्ही बुकिंग केलं. पण त्याशिवाय तिला खोली मिळवून द्यायचा दुसरा कुठलाच मार्ग माझ्याकडे नव्हता.
त्याचबरोबर मी हेही सांगितलं की तिचं बुकिंग झाल्यानंतर ती हॉटेलमध्ये एकटी राहिली, मी घरी गेलो. धुरी, पोलिसांनी तुला त्या बाईबद्दल सविस्तर प्रश्न विचारले का? अर्थात विचारले. तिच्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती हवी होती. त्यांची अशी कल्पना होती की एका डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यात ती गुंतली गेली आहे. कदाचित ते सिद्धसुद्धा करतील. त्यांनी त्या हॉटेलमधले तिचे ठसे मिळवलेत. डॉक्टरांच्या घरातसुद्धा तिचे काही ठसे मिळालेत म्हणे. तुला माहिती आहे का ही खुनाची केस आहे? तुला माहिती होतं डॉक्टर बंब हे मेलेत? मी आत्ता रेडिओवर सुद्धा ऐकलं. त्यांनी मला त्यापैकी काहीच सांगितलं नाही, पण मला हे जाणवत होतं ते कुठल्या तरी एका गंभीर घटनेची चौकशी करतायत. म्हणजे नार्कोटिक्स किंवा तत्सम मादक द्रव्याच्या सवयीपेक्षाही गंभीर घटनेची. पण ठीक आहे, मी याच्यातनं व्यवस्थित बाहेर पडीन, कारण मी सत्य काय आहे ते सांगितलं आहे. बरं ते असू दे, ते माझी कार घेऊन गेले का? हो, गेले ते. कशी घेऊन गेले? म्हणजे चालवत घेऊन गेले का कशी, टो करून वगैरे? हां, त्यांनी टो करून नेली. आतल्या भागाला काही धक्का लागू नये म्हणून त्यांनी ती चालवत नेली नाही. आतले काही ठसे त्यांना हवे होते म्हणे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. मीच त्यांना कार तपासायला न्यायची परवानगी दिली होती. मी त्यांना म्हणालो की आमच्याकडे आणखीन एक कार आहे, त्यामुळे तुम्ही कार नेलीत तरी चालेल. या सगळ्या घटनेत फार काही काळजी करण्याजोगं नाही आहे. हे बघ धुरी, तुझ्या एकंदर वागण्यावरनं हे लक्षात येतं आहे की तू दुसऱ्या कोणाची नाही तर स्वतःची फसवणूक करतो आहेस. स्वतःलाच खोटा धीर देतो आहेस. पाणीनी म्हणाला. सोमवारी रात्री 11:30 नंतर कोणीतरी डॉक्टर बंब यांच्यावर हल्ला केला. तुझा आणि डॉक्टर बंब यांचा पूर्वी संबंध आलेला होता. तुमच्या दोघात काहीतरी व्यवहार झालेला होता. हल्ला झाल्यानंतर डॉक्टर बंब यांच्या ऑफिसमधनं एक मुलगी पळून जाताना दिसली आहे. तिला परत बघितलं तर ओळखता येईल असं त्यांच्या शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. त्याच मुलीला तू ब्युटी रेस्ट हॉटेलमध्ये घेऊन गेलास. नवरा बायको म्हणून तुम्ही तिथे बुकिंग केलं. सगळा पुरावा तुझ्याकडे बोर्ड दाखवतो आहे, पण तू एक मोठा बिझनेसमॅन असल्यामुळे जोपर्यंत त्या मुलीला हॉटेलला नेल्याचं तू स्वतःहून कबूल करत नाहीस तोपर्यंत पोलीस तुझ्यावर थेट दोषारोप करत नाही आहेत. दरम्यान पोलिसांनी डॉक्टर बंब यांच्या ऑफिसमधनं त्या मुलीचे ठसे मिळवलेत. तुम्ही राहिलेल्या हॉटेलच्या रूममधनंही ते ठसे त्यांनी मिळवलेत आणि ते दोन्ही ठसे एकच असल्याच्या निष्कर्षावरती ते आलेले आहेत. आता ते तुझ्या कारमधनं तिचे ठसे मिळवतील. ते मिळवली की ते लगेचच तुझ्यावर महत्त्वाचा पुरावा आणि माहिती लपवण्याचा आरोप करतील. तू कितीही मोठा बिझनेसमॅन असलास तरी ते मागे हटणार नाहीत. मी तुला खूप संधी दिली होती की तू स्वतःहून मला वस्तुस्थिती सांगशील. त्यामुळे पोलिसांना नक्की काय सांगायचं हे मी तुला व्यवस्थित समजावून सांगू शकलो असतो, पण तू ती संधी नाकारलीस. ज्या मुलीला तू डॉक्टर बंब यांच्या दवाखान्यात घेऊन गेलास ती प्रज्ञा पांडव होती, ओवी वागळे नव्हती. नात्यानं ती कियांची सावत्र बहीण लागते. बंब कोणत्या प्रकारचा धंदा चालवतात हे तिला समजलेलं होतं. पाणीनी म्हणाला आणि धुरीचा चेहरा बदलत गेला हे त्याच्या बायकोच्या नजरेतनं सुटलं नाही. निनाद, मी काय विचारते? तू घेऊन गेलास तिला तिथे? हो, म्हणजे नेलं मी, पण म्हणजे तिने तसं काही बेकायदा कृत्य केलेलं नाही आहे तिथे. हे पटवर्धन कितीही रंगवून सांगत असले तरी ती यातनं बाहेर पडेल, कारण फार फार तर ते एवढंच सिद्ध करू शकतील की ती डॉक्टर बंब यांच्या ऑफिसात गेली होती. तू निरपराध आहेस असं खांडेकरांना वाटतंय. असं जर तुला वाटत असेल तर तो भ्रम आहे तुझा. बस, तुम्हाला कल्पना नाही आहे या भागातला केवढा मोठा बिझनेस माझा आहे तो. माझे खूप मोठ्या नेत्यांशी संबंध आहेत. रोजची उडबस आहे माझी त्यांच्याशी. तुम्हाला वाटतंय ना तेवढ्या अडचणीत नाही आहे मी, आणि आलोच तर गरज वाटली तर एखाद्या आमदाराचा किंवा खासदाराचा फोन येईल मला सोडवायला. इतकी व्यवस्था मी करू शकतो. अरे तुझी पद बघून ते तुझ्याशी उंदरा मांजराचा खेळ खेळतायत. गोड बोलून तुझ्याकडूनच तुझ्या विरोधात जाणारे पुरावे गोळा करतायत. ते एकदा मिळाले ना की कोणाचीही तमा न बाळगता ते तुला आत घेतील. म्हणजे कोणते पुरावे? त्याच्या बायकोने नयनाने विचारलं. त्यांना धुरीच्या गाडीत प्रज्ञा पांडवचे ठसे मिळणं आणि त्या आधारे तिला पकडून तिच्याकडनं जबाब घेणं. पाणीनी म्हणाला आणि मग धुरी जरा विचारात पडल्यासारखा झाला. अस्वस्थपणे त्याने आपल्या केसातनं हात फिरवला.
आपली उजवी मूठ चिडून डाव्या हातावर आपटली आणि स्वतःशी बोलल्यासारखा म्हणाला, त्या हॉटेलचा ठाव ठिकाणा त्यांना लागलाच कसा पण? हे बघ, हे सगळे सवाल या घडीला निरर्थक आहेत. मला एवढंच सांग की वकील म्हणून तू मला ठेवणार आहेस का नाहीस? नसशील तर मी सरळ निघून जाणार आहे. नाही नाही पटवर्धन, नाही. नैना ओरडून म्हणाली, त्याला कळत नाही हे काही. हे बघा, तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज. याला वाचवा आणि कियांच्या जन्माबद्दल पेपरात काहीही प्रसिद्धी मिळणार नाही याची व्यवस्था करा प्लीज. पाणिनी थोडा शांत झाला. त्याने धुरीला विचारलं, पोलीस तुला पकडायला आले तर तू किमान तुझं तोंड गप्प ठेवशील का? ठीक आहे. ठीक आहे नाही ना? मला आता स्पष्ट झालं आहे. मी आता निघतोय. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामाचं बिल द्या पाठवून. मी प्रज्ञा पांडवला सांगितलं आहे तिने स्वतःसाठी दुसरा वकील बघावा आणि मला असं वाटतं आहे की तिने नेमला असेल एखादा वकील आणि ते तिला तसा सल्ला देतीलच की आपण किती खोल पाण्यात आहोत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काहीही बोलू नकोस. अगदी किती वाजले असं विचारलं तरीही सांगू नकोस. तर मधुरी, मी तुला जाता जाता एकच प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय. तुझ्या मुलाचा म्हणजे कियांचा, त्याचं आयुष्य आणि त्याचं संपूर्ण सुख या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून असणार आहे. तू डॉक्टर बंब यांची सोमवारी रात्रीची अपॉइंटमेंट घेतली होतीस का? कारण तुझं नाव अपॉइंटमेंटच्या रजिस्टरवर होतं. नाही, मी नव्हती घेतली. धुरीची बायको एकदम घाईघाईत म्हणाली, पण पांडव असं पण नाव आहे ना त्याच्या जोडीनं अपॉइंटमेंट रजिस्टरमध्ये. कदाचित या पांडव मुलीनं तर ती घेतली नसेल. मी त्याचा विचार करतोय. कोणीतरी एक खोटं बोलतं आहे. ती म्हणते की मी अपॉइंटमेंट घेतली नाही आणि तू म्हणतोस की तू सुद्धा घेतली नाहीस. धुरीने पाणिनीच्या डोळ्याला आपले डोळे थेट भिडवले आणि म्हणाला, मूर्खपणा केला मी. तुमच्याशी सतत खोटं बोलत राहिलो. खरं तर मी खरं बोलायला हवं होतं. पण आता मी तुम्हाला सत्य सांगतो. मी डॉक्टर बंब यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती. बंब आणि माझा काहीही संपर्क झालेला नव्हता. मी फक्त प्रज्ञा पांडवजवळ बोललो होतो. खरं तर मला बोलायची इच्छा होती डॉक्टरांशी, पण मी असा विचार केला की तसं बोलणं म्हणजे त्यांना ब्लॅकमेल केल्यासारखं होईल म्हणून नाही बोललो मी. पोलीस जेव्हा तुला खुनाच्या आरोपाखाली अटक करायला येतील तेव्हा तू त्यांना सांग की मला जे काही बोलायचं होतं ते मी आधीच बोललो आहे. आणखीन मला काहीही बोलायचं नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की ते मला अटक करतील? नक्की करतील. चल सौम्या, निघूया. पाणिनी म्हणाला आणि दार उघडून ते दोघं तिथनं बाहेर पडले. श्रोते हो, हा होता अभय बापट लिखित किंकाळी या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तुमच्यापैकी काही जणांनी जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो, आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या 6व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.